नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण आगामी जी पोलीस भरती येणार आहे तर याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नोकरी विषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील। हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि यामध्ये पोलीस भरतीबाबत पण चर्चा झालेली आहे। सर्वात महत्त्वाची चर्चा ही 31 डिसेंबर पर्यंत जे वाढीव वयोमर्यादा मिळणार आहे तर याबाबत गृहमंत्र्यांनी काय म्हटलेलं आहे अगोदर आपण ते जाणून घेऊ। तर बघा संपूर्ण व्हिडिओमध्ये गृहमंत्र्यांनी काय म्हटलेलं आहे। तर मित्रांनो, तुम्ही गृहमंत्री यावर काय म्हणत आहेत संपणार आहे तर मी एकदा त्याचा आढावा घेतो आणि ती संपायच्या आधी आपल्याला नवीन जाहिरात काढता येईल का असा प्रयत्न आपण करूया। आता काय की पोलीस विभागामध्ये सध्या इतक्या परीक्षा घेतल्या, इतक्या लोकांच्या टेस्ट घेतल्या आणि आता इतक्या लोकांना प्रशिक्षण द्यायचं आहे, याचं इतकं लोड आलेलं आहे की ते म्हणतात आता वर्षभर तुम्ही नवीन रिक्रुटमेंटचं नावच घेऊ नका, पण तरी देखील मुलांचा जर फायदा होत असेल तर आपण त्याला भले मी त्यांना असा प्रयत्न करतो की त्यांना सांगतो ऍडव्हर्टाइजमेंट आधी काढा, परीक्षा थोडी उशिरा घ्या तुमचं सगळं झाल्यानंतर। असं काही शक्य आहे का? म्हणजे मी आज तुम्हाला पूर्ण आश्वासन देऊ शकणार नाही, पण मी जरूर ही मागणी तुमची रास्त वाटते म्हणून पोलीस आपल्या होम विभागाशी चर्चा करून आणि डीजींशी चर्चा करून या संदर्भातला जो काही निर्णय तो निर्णय आपण घेऊ। तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। या व्हिडिओमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे तर 31 डिसेंबरच्या अगोदर जाहिरात काढण्याचा प्रयत्न करू आणि एक्झाम हे तुमची नंतर घेऊ, पण 31 डिसेंबरच्या अगोदर जाहिरात येणे गरजेचं आहे। तर 31 डिसेंबरच्या अगोदर जाहिरात आली नाही तर जवळपास 2 लाख विद्यार्थ्यांचे नुकसान या ठिकाणी होण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, यांनी म्हटलेलं आहे की 31 डिसेंबरच्या अगोदर जाहिरात काढण्याचे आम्ही प्रयत्न करू। तर बघा मित्रांनो, गृह विभागात 23,628 पदे भरली जाणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती। तर बघा, गृह विभागातील 1976 पासून आकृतीबंधानुसार पदभरती केली जात होती। आता लोकसंख्येनुसार किती अंतरावर पोलीस स्टेशन कर्मचारी युनिट असले पाहिजे याबाबत नवीन आकृतीबंध तयार करण्यात आला असून या अंतर्गत 23,628 पोलीस शिपाई पदे भरली जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले। गृह विभागातील पोलीस शिपाई भरतीत तातडीने करण्याबाबत लक्षवेधी सूचना सदेश उर्फ बंटी पाटील यांनी मांडली होती। यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते। नवीन आकृतीबंधानुसार मोठ्या प्रमाणात पोलीस भरती करण्यात येणार आहे, यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। 8,400 लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता होती ती वाढवण्यात आली आहे। कोरोना काळात अनेक उमेदवाराची वयोमर्यादा संपत आल्याने उमेदवार निराश झाले आहे। या संदर्भात गृह विभागाशी चर्चा करून निर्णय घेऊ असे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले। मित्रांनो, आगामी पोलीस भरती 23,628 पदासाठी येणार आहे। ठीक आहे, यांनी नवीन आकृतीबंधानुसार ही पदे भरल्या जाणार आहे। तर मित्रांनो, पोलीस भरतीबाबतची संपूर्ण अपडेट्स या ठिकाणी पाहिलेले आहे। जवळपास 26,000 प्लस जागेची भरती येणार आहे आणि जी 31 डिसेंबर पर्यंत वयोमर्यादेची जी मुदत आहे तर ती मुदत संपण्याच्या अगोदरच नवीन भरती काढण्याची प्रक्रिया या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। ठीक आहे मित्रांनो, याबाबत काही आणखी अपडेट आला त्या व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवेलच। त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा। ठीक आहे, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।